नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुढील 24 तासात राज्यात भयंकर मुसळधार पाऊस होणार आहे। हा पाऊस कोणकोणत्या भागात व कसा राहील सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। शेतकरी मित्रांनो, छोटीशी अपडेट आहे, महत्त्वाचा व्हिडिओ आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी मित्रांनो, जळगाव, पारोळा, धुळे, साक्री, शिरपूर या भागात जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील 24 तासात बघायला मिळेल। नंदुरबार, नवापूर या ठिकाणी सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर मालेगाव, चाळीसगाव, सिल्लोड, मनमाड या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, श्रीरामपूर, पैठण, जालना या भागात सुद्धा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर अहमदनगर, बीड, जामखेड, केज या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागात राहील, काही ठिकाणी हलका पाऊस राहील। त्यानंतर नाशिक, इगतपुरी, वाडा या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस अनेक भागात बघायला मिळेल। त्यानंतर कल्याण, डोंबिवली, मुंबई, खोपोली, जुन्नर, खेड, पुणे, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। खेड, पुणे, जेजुरी या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो, तर दौंड, करमाळा, बारामती, इंदापूर या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर सातारा, कराड, वडूज, विटा या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागांमध्ये पडेल, तर कोल्हापूर, सांगली या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर या ठिकाणी काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर बार्शी, पेठ, केज, लातूर, परळी या ठिकाणी सुद्धा मध्यम जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील, तर माजलगाव, परभणी, जिंतूर या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे, तर लोणार, वाशिम, पुसद, हिंगोली, उमरखेड या ठिकाणी ढगाळ वातावरण हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, खामगाव, अकोला, कारंजा, अकोट, आर्वी, वर्धा, यवतमाळ या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासात बघायला मिळेल। नागपूर, उमरेड या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा मुसळधार पाऊस पडेल। त्यानंतर भंडारा, गोंदिया, वारसावणी या ठिकाणी सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील, तर गडचिरोली, वणी, चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। शेतकरी मित्रांनो, नांदेड, वाघोला, परभणी, परळी या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे, काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। शेतकरी मित्रांनो, हे होते पुढील 24 तासाचा पावसाचा अंदाज। तुम्हाला जर ही छोटीशी माहिती आवडली असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा। तुम्ही जर एक शेतकरी असाल आणि हवामान अंदाज दररोज तुमच्या मोबाईलवर बघायचे असेल, तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।